कृत्रिम बुद्धिमत्तेच्या पाठीमागील वेगवेगळ्या तंत्रज्ञानाची नावे नमूद करा. फक्त नावं नाही सांगायची, थोडी माहिती पण देणं अपेक्षित आहे. निकट भविष्यात एआय समोर येणार आहे, इथे थोडंसं ट्रान्सलेशन एरर झालंय. एआय समोर येणाऱ्या प्रमुख आव्हानांची माहिती द्या. ठीक आहे, कोणकोणत्या टेक्नॉलॉजीज वापरल्या जात आहेत एआय मध्ये, डिटेल डिस्कस केलं होतं. येस ऑर नो? सो पटापट लिहून घ्या. चलो, टाइम स्टार्ट्स. मगाच्या प्रश्नामध्ये एक हिंट सांगतो तुम्हाला, जर तुम्हाला लक्षात नाही राहिलं की शाश्वत विकासात काय लिहिणं अपेक्षित आहे, तर तुम्हाला शाश्वत विकासाचे उद्दिष्ट माहिती आहेत? किती आहेत? 17. त्यातले शेवटचे 3-4 सोडून द्या. पहिले 10-12 जे आहेत, प्रत्येक उद्देश लिहायचा आणि त्यात टेक्नॉलॉजी कशी वापरणार हे लिहायचं. 10 पॉइंट तुमचे तिथंच बनले. कळतंय? सो आपलं डोकं चालत नसेल तर ज्यांनी ऑलरेडी चालवून ठेवलंय त्यांचं तरी वापरा. कळालंय? सो पण त्याच्यासाठी काय माहित पाहिजे? पहिल्यांदा हे 17 उद्दिष्ट माहित पाहिजे. ठीक आहे, चलो. सो क्वेश्चन नंबर 6 आहे का 7 आहे? 6 आहे. एआय मधील वेगवेगळी तंत्रज्ञान सांगा आणि एआय समोरील वेगवेगळ्या आव्हानांची माहिती द्या. इंट्रो मध्ये काय लिहिणार? एआय काय आहे, एआय ही संकल्पना काय आहे ते लिहिणं अपेक्षित आहे. तुम्हाला डिटेल मध्ये सांगितलंय. एआय म्हणजे काय, तर कृत्रिम बुद्धिमत्ता. जिथे मशीन्स आहेत, संगणक असतील किंवा मशीन्स असतील, तर त्या माणसाप्रमाणे जेव्हा बुद्धिमत्ता दर्शवतात, विचार करू शकतात, निर्णय घेऊ शकतात, समस्या सोडवू शकतात, तर त्याला आपण काय म्हणतोय? एआय असं म्हणतोय. आणि मग डायरेक्ट मेन बॉडीला 10 मार्कर क्वेश्चन आहे, तर फार फापट पसारा नकोय. डायरेक्ट तुम्ही काय करू शकताय? टेक्नॉलॉजी कोणकोणत्या आहेत. आता इथे तुम्ही डायग्राम सुद्धा काढू शकताय. एआय बेस्ड टेक्नॉलॉजीज कोणकोणत्या आहेत त्याची. सगळ्यात पहिली 2 टेक्नॉलॉजी ज्या एआयचा गाभा मानल्या जातात, मशीन लर्निंग आणि डीप लर्निंग. ऑलरेडी तुम्हाला मी सगळं डिटेलमध्ये एक्सप्लेन केलंय. सो मशीन लर्निंग म्हणजे काय, ज्याला आपण अल्गोरिदम म्हणतो. तुम्ही हा शब्द वारंवार ऐकला असेल. सो हे अल्गोरिदम म्हणजेच मशीन लर्निंग असं लक्षात घ्या, की ज्याचा वापर करून, डेटाचा वापर करून मशीन शिकतात आणि निर्णय घेऊ शकतात. आणि डीप लर्निंग हा मशीन लर्निंगचाच एक काय आहे, उपप्रकार आहे. क्लिअर विथ दिस? त्याच्यानंतर हे तुम्ही, आता मी तुम्हाला काल जे सांगितलं होतं की मशीन लर्निंग डीप लर्निंगला आपण काय म्हणू शकतोय? एआयचा ब्रेन किंवा मेंदू म्हणू शकतोय. त्याचप्रमाणे मग आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क म्हणजे काय, तर एआयची चेता संस्था. डेटा प्रोव्हाइड करणं मशीन्सला, त्या डेटाचं अनालिसिस करणं, हे सगळं कशाच्या मार्फत केलं जात आहे? ANN, आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क. क्लिअर विथ दिस? ज्यांनी लेक्चर नाही केले त्यांना हे माहित असणं अपेक्षित आहे. ठीक आहे. बिग डेटा अनालिसिस सांगितलंय का नाही? एका वेळेला लाखो करोडो अब्जावधी लोकांचा डेटा अनालिसिस केला जात आहे. आणि तुमचं जे PRS, इथे तुम्ही ते शब्द वापरणं अपेक्षित आहे. पर्सनलाइज रेकमेंडेशन सिस्टम. इंस्टाग्राम असेल, युट्यूब असेल, फेसबुक असेल, तुम्हाला वैयक्तिक तुम्हाला काय केलं जातं? रेकमेंडेशन्स केले जात आहेत. ते कशाच्या आधारावर? तर बिग डेटा अनालिसिस. तुम्हाला तुमच्याच आवडीचे रील्स इंस्टाग्राम का पाठवताय? तर या टेक्नॉलॉजीचा वापर करून, बिग डेटा अनालिसिस. क्लिअर? त्याचप्रमाणे NLP, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, याच्याबद्दल पण आपण बोललोय. येस और नो? ओके. कंप्यूटर विजन, ये एआय की आंखें है. कंप्यूटरचे किंवा एआयचे डोळे, कंप्यूटर विजन टेक्नॉलॉजी. तुमच्या फेस लॉक पासून प्रत्येक गोष्ट ही कंप्यूटर विजनच एक्झाम्पल आहे. फेशियल रिकॉग्निशन किंवा ड्रायव्हरलेस कारचं उदाहरण दिलं होतं. त्या कार कशा बघू शकतायत? तर ऑप्टिकल सेन्सर्स असतात, हाय डेफिनेशन कॅमेराज असतात. सो त्यालाच आपण कम्प्युटर विजन असं म्हणतोय. एक पॉइंट जो सांगायचा राहून गेला होता तो पण लिहून घ्या. रीइन्फोर्समेंट लर्निंग, ज्याला आपण ट्रायल अँड एरर, चुकांपासून शिकायचं. चॅट जीपीटी सुरुवातीला खूप चुका करत होता, अजूनही करतोय. पण एकदा जर तुम्ही त्याला सांगितलं की बाबा असं नको करू, माझ्याशी बोलताना चॅट जीपीटी अरे तुरे करत होता, मी त्याला सांगितलं की मराठी भाषेमध्ये रिस्पेक्ट देताना आपण काय करतो? आहो जाओ करतो. मग तेव्हापासून तो ते शिकला.
सो त्यालाच आपण म्हणतोय रीइन्फोर्समेंट लर्निंग. ओके, एक्झाम्पल लिहा हे सगळे. ठीक आहे, क्लाउड कम्प्युटिंग किंवा ट्रान्सलेशनचं पण. जर समजा चुकून त्यांनी एखादा वेलांटी उकार चुकवला, तुम्ही त्याला जर सांगितलं की नाही, समजा चूलला कुठला उकार असतो, आता हे तुम्हालाच पहिलं माहित पाहिजे. ओके, आणि त्याला जर सांगितलं की बाबा तुझं चुकीचं आहे, तर मग तो काय करतोय, तिथून नंतर जेव्हा जेव्हा तो शब्द लिहिणार तो ते ग्रॅमॅटिकल करेक्ट करतोय. क्लिअर विथ दिस? सो यालाच म्हटलं जातं रीएन्फोर्समेंट लर्निंग. म्हणजे एका वेळेला जगातले सगळे लोक जे चॅट जीपीटीला फीडबॅक देतात ते त्याला शिकवतायत आणि तो शिकतोय आणि आणखी चांगला प्रगत करतोय. क्लाउड कम्प्युटिंग ऐकलाय शब्द? क्लाउड कम्प्युटिंगचा सुद्धा वापर आपल्याला एआय मध्ये केला जातोय. क्लाउड कम्प्युटिंगचा सावत्र भाऊ म्हणजे एज कम्प्युटिंग. आपण डिटेलमध्ये सांगणार आहे क्लाउड आणि एज कम्प्युटिंग काय आहे. अजून ते सेशन आपलं झालेलं नाहीये. एज कम्प्युटिंग. आणि ऑब्विसली हे सगळं वापरण्यासाठी काय लागतंय तुम्हाला? कनेक्टिव्हिटी लागते. सो 5G कनेक्टिव्हिटी. आणि एआय चे हातपाय काय आहेत? ऍडव्हान्स रोबोटिक्स. हे बघा आलंच, रोबोटिक्स अँड सेन्सर्स. सो या सगळ्या टेक्नॉलॉजीची नावं तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे. अशा प्रश्नामध्ये जेवढं जास्त टेक्निकल लिहाल तेवढे चांगले मार्क तुम्हाला भेटणार. ऍज सिम्पल एज दॅट. आव्हानं काय काय आहेत? कालच आपण आव्हानांची चर्चा केली आहे. ठीक आहे, सो बरीच आव्हानं आहेत एआय च्या समोर किंवा एआय मुळे. पहिलं म्हणजे एथिकल, नैतिक कन्सर्न्स. अनेक नैतिक चिंता सतावत आहेत एआय मुळे. त्याचप्रमाणे बायस, त्याचे जे निर्णय आहेत ते बायस सुद्धा असू शकतात. डेटा प्रायव्हसीचा प्रॉब्लेम आहे. डेटा प्रायव्हसी आणि सिक्युरिटी, डेटा सुरक्षा आणि गोपनीयता. डेटाला मराठीत शब्द काय आहे? विदा. डेटा म्हटलं तरी चालणार आहे. एक्झामिनरला पण माहित नसेल डेटाला विदा म्हणतात ते. विदा, विदा, वला पहिली वेलांटी, विदा. गपचूप डेटाच म्हणा. ठीक आहे. लॅक ऑफ ट्रान्सपरन्सी. ओके, एआय माहिती जी आणतोय ती करेक्ट आहे का नाही, कुठून आणतोय, चोरून आणतोय का स्वतः क्रिएट करतोय, कोणालाच माहित नाहीये. जॉब डिस्प्लेसमेंट, नोकऱ्या जाणार आहेत, बेरोजगारी वाढतीये. भावना नाहीयेत एआयला, त्यामुळे एआय गव्हर्नन्स जे असणार आहे ते फक्त रॅशनली डिसिजन घेणार आहे. त्याच्यामध्ये भावनांचा अभाव असणार आहे. माणुसकी नाहीये एआय कडं, तसे आपल्याकडे पण नाही उरले आता. सायबर सिक्युरिटीची रिस्क वाढली आहे. जसं जसं एआय ची प्रगती होतीये अनेक प्रकारचे सायबर गुन्हे समोर येत आहेत. डीप फेक आणखी जास्त स्ट्रॉंग होत आहे. एनर्जी कन्झम्पशन खूप जास्त आहे एआयचं. कालच कोणीतरी सांगितलं की एका एआयला तुम्ही एक क्वेश्चन विचारता चॅट जीपीटीला तर त्याच्यात किती पाणी जात आहे? अर्धा लिटर पाणी वाया जात आहे. ठीक आहे.